याचा पर्याय नाही. लहान असला तर लहान, मोठा झाला तर मोठा, म्हातारा झाला तर म्हातारा, मुलगा झाला तर मुलगा, मुलगी झाली तर मुलगी, शाळा शिकतो तर मी विद्यार्थी, दुकानदारी करतो तर मी व्यापारी. प्रत्येक वेळेस त्या मीच आपण स्वरूप बदलत राहतो. आपण एका मीवर फिक्स नाही की हा मी म्हणून. पर्याय बदलतं जसं आपण मी बदलत आलो तसंच चाललंय. मनुष्य झाला तर मी मनुष्य, तिर्यंच झाला तर मी तिर्यंच, नारकी झाला तर मी नारकी, देव झाला तर मी देव. जी पर्याय ज्यावेळेस ज्याला प्राप्त झाली त्यावेळेस ज्या कशाने जेव्हा आम्ही परिणमत होतो तेव्हा त्या रूपाने मी मला अनुभवतो. मी क्रोधी, मी लोभी, मी मानी, मी मायाचारी, मी रागी, मी द्वेषी, मी मोही. तुमच्या लक्षात येते काय सांग? डोळे बंद करून विचार करा ना. मी रागी, मी द्वेषी, मी क्रोधी, मीला काय म्हणणं पण समजतो. मी काय? मी म्हणजे स्व 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 काय? स्वसंबंधीचा निर्णय नको. आणि त्याचा निर्णय नसल्यामुळे तर मग स्वला सोडून पर जे काही आहेत त्या सर्वाला मी समजून त्यालाच आपण महत्व देतो आहोत. परीक्षा आल्या तर महत्वाचं काय? शास्त्र का परीक्षा? काय महत्वाचं? काय महत्वाचं? बोलत नाही. त्याला माहिती आहे परीक्षाच महत्वाचं. खोटं बोलत नाहीत लहान मुलं, बाग काय नाही म्हणून बसलं. बरोबर आहे. परीक्षा महत्वाची असते का ज्याच्यामध्ये आपल्या आत्म्याची चर्चा आहे असं शास्त्र महत्वाचं आहे. मी रोज सांगतो, नेहमी सांगतो. मुली गेल्या अम्मांकडं आणि परत आल्या लगेच. का तर शाळा महत्वाची. मी सांगतो बा शाळा ह्या वर्षी नापास झाला तर पुढच्या वर्षी घेतेच शाळेत. आज होत नाही. पण तिथं मागच्या वर्गात बसणं म्हणजे पाप. नापास होऊन त्याच वर्गात बसणं म्हणजे पाप का पुण्य? तिथं आपल्याला अपमान वाटतो. आपले सगळे बरोबरचे पुढे गेले, आपण माग, ते आपल्याला आवडत नाही. आपल्या बरोबरचे अनेक जीव मोक्षाला गेले तुला माहित आहे का? अपमान वाटतं का तुला की बाबा माझ्या बरोबरचे मोक्षाला गेले आणि मी अजून या संसारात कसलं कसलं दुःख भोगत फिरतो? आता आपण स्वतःला तसं का समजत नाही? माझा अपमान असं का मानत नाही? प्रफुल्ल कुठे गेले? आले. आपलं काम आपल्याला माहितीच नाही ही अडचण आहे. प्रफुल्ल तुझं काम काय होतं सांग? तुझं काम काय माहिती नाही. बघितलं तुम्हाला तर माहिती आहे ना त्याचं काम काय होतं?
नाही, कोणालाच माहित नाही तुझं काम काय. हा पाहुणे, अरे इथं एक कॉर्ड लावलेली होती तू, आणि ते रेकॉर्डिंग करायचं तुझं काम होतं, माहिती होतं का तुला? हो माहिती, त्याचं काय आता झाले, विषय संपला. कॉर्ड कुठं आहे, फोन कुठं आहे, काय आहे, कशाचा काय संबंध, कुणालाच काय माहिती, कारण ते माझं काम नाही. बरोबर. सांगायचं हे आपलं काम सोडून पर पदार्थांना महत्व देणे. त्यामुळे तर सगळा प्रॉब्लेम आहे खरं तर. पण हे लक्षातच येत नाही, ही अडचण. हे लक्षात येत नाही. आपण पहिल्यांदा काय केलं पाहिजे? पहिल्यांदा धर्म करा असं सगळीकडे लिहिलंय. प्रयत्नपूर्वक धर्म, पहिल्यांदा धर्म करा. आपण रोज प्रत्येक वेळेस पहिलं वाक्य आहे ना महाराजांचं. काय वाक्य? जीवन ही चैनीची वस्तू नाही. चैनीची वस्तू नाही जीवन. नेतो आहे, लक्षात येते. पण महत्व कशाचं आहे? चैनीला महत्व आहे का जीवाला महत्व आहे? चिंतन करावं लागेल. परत मिळणार नाही, ही पर्याय परत मिळणार नाही, आणि चैन पण मिळणार नाही. जी काही चैन करायला मिळते ती धर्मामुळंच मिळत होती, मिळत आहे, आणि मिळेल असा नियम आहे. हे आपण नेहमीच ऐकलंय. यत्र भाव शिवम दत्ते देव की यत्तुरते. मोक्ष पावनमध्ये कुंदकुंदाचार्यांनी लिहून ठेवलं, जे भाव या जीवाला. त्यांनी तिथे 2 उदाहरण पण घेतली पाहिजे. जे भाव, जीवाला मोक्षाला पोचवतात, मग ते भाव स्वर्गाचं सुख देखील यात आश्चर्य, असं ते म्हणते. या जीवामध्ये ही शक्ती, ती त्याद्वारे मोक्ष सुख प्राप्त होते. मग स्वर्ग सुख जे आहे ते काही अवघड नाही असं सांगतात. मग सर्व सुखाचं कारण जर, सर्वच आम्ही वर्तमानात जे सुख भोगतोय त्याचंही कारण जर धर्मच असेल, तर लौकिक सुख पाहिजे तेव्हा सुद्धा धर्मच करावा लागेल ना. व्यवहारातलं सुख पाहिजे तर धर्मच करावा लागेल. पण प्रमाद धर्माच्याच बाबतीत होतोय. हो नाही म्हणून दुकानात बंद झाले बसायचं माणूस प्रदीप नाही. शाळेला सुट्टी असली म्हणजे अभ्यास करायचं बंद होतं ना मला नाही म्हणत. पण पाठशाळेला सुट्टी म्हटल्यानंतर काय आता संबंध येतोय का अभ्यासाचा? सांग बरं. पाठशाळेतले जे काही धार्मिक विषय आहेत त्याच्यातलं काय रिव्हिजन, अध्ययन, अभ्यास चालू असतं का रोज? मुलांच्या अभ्यासासाठी आम्ही जागृत असतो,
व्यवहारातल्या अभ्यासासाठी केवली कुठे गेली? शाळेत पण असंच परीक्षेच्या वेळेस तर अगोदर नवरा बायको उठवून सगळं तयार करून पोचवून आला नाही तर नव्हे योगा आला की कुठे येईल की तुम्हाला काय गडबड आहे? महत्व कशाचं आहे ही चर्चा चालू आहे. धर्माचं महत्व आपल्याला भासित होणार नाही तर धर्मासाठी आपण समर्पित होणार कशासाठी? जे काही असेल ते धर्मासाठी अगोदर आणि मग कर्मासाठी, शरीरासाठी, संसारासाठी. ते फार महत्वाच्या गोष्टी नाही. काही काळासाठी प्राप्त झालेलं सगळं बाह्य संयोग आहे. कायमसाठी प्राप्त झालेले संयोग नसतात. आणि अशा न कायम नसणाऱ्या संयोगासाठी मी का जीव टाकतोय, असं काय एवढी का मूर्खता, असा प्रश्न येतो. जे माझं नव्हतं, माझं नसणार, जे माझ्याबरोबर जाणार नाही, का मारायचं? जे आपलं नाही त्याच्यासाठी का मारायचं? असं नाही का वाटत? दुसऱ्यासाठी आपण कायच करत नाही ना व्यवहार. दुसऱ्यासाठी म्हणजे ज्यांचा आपल्याशी संबंध नाही, त्यांच्यासाठी तुम्ही पैसे कमवता का त्यांच्यासाठी स्वयंपाक करता? आम्ही आमच्याच घरातल्या लोकांसाठी करत नाही तर दुसऱ्याचं काय चालेल? हा प्रकृत आहे, बरोबर आहे. थोडा असतो थोडासा कोण करते दुसऱ्यासाठी? कुठलीच गोष्ट नाही. म्हणून तर म्हटलं स्व आणि पराचा निर्णय करायला लागेल. काही करून कसंही करून निर्णय नुसता करून नाही, त्याचं श्रद्धान करावं लागेल. हेच स्व आहे आणि हे परच आहे. पर पर ततो दुःखम असं आलं का नाही एक श्लोक ईश्वोपदेश मध्ये? पर पर आहे, त्याच्या आश्रयाने दुःख आहे, आणि स्व स्व आहे, आत्मा आत्माचा आहे, त्याच्या आश्रयानेच सुख आहे. य नाऊ न जोई असं आहे ना. पर परस ततो दुःखम आत्मैव आत्मा ततः सुखम. बरोबर आहे. अतएव महात्मानस तन्निमित्तम कृतोद्यमा. त्या अर्थ काय झाला त्याचा सांगावं दे. पाठ करायचं. पर काय आणि स्व काय सांगितलं त्यांनी, आणि त्याचं फळ पण सांगितलं ना त्यांनी. पराचा आश्रय करायचं फळ काय? दुःख. आत्म्याचा आश्रय करायचं फळ काय? सुख. हे समजून पुढे काय सांगितलं? आता एव महात्मा. बरोबर, तू महात्मा आहे ना? नाही नाही. कोण? तू तर परमात्मा आहे. अतएव महात्मा तन्निमित्तम कृत उद्यम. त्याच्यासाठीच उद्यम केला पाहिजे, व्यापार केला पाहिजे, पुरुषार्थ केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यासाठी कशासाठी? आत्म्यासाठी. आत्म्यासाठी म्हणजे सुखासाठी. आत्मा आत्म्याच्या आश्रयाने सुख आहे, पराच्या आश्रयाने नाही. असं समजून घेऊन जे महान जीव आहे, महान आत्मा आहे, ते त्यासाठीच प्रयत्नशील असतात.
काय सु आणि प याचा निर्णय करा आणि श्रद्धान करा. निर्णय झाला म्हणून कार्य होईना, कारण श्रद्धा नाही. निर्णय झालेला आहे तुम्हाला, ऐकून निर्णय केलाय, तुम्ही वाचून निर्णय केलाय का नाही. मी कोण आहे आणि पर कोण आहे याचा निर्णय आपण ऐकून वाचून किती वेळा केला. तुम्हाला उत्तर येते का नाही, मी कोण आणि पर काय काय अशी तुम्ही कोण माहिती का कोण. जीव तू आहे आणि प्रीती कोण. जीव न स्व आहे का पर आहे हा प्रश्न आहे. म्हणते परत स्पीडच कमी झाला आहे. पर म्हणताना स्पीड कमी. मग हे म्हणणं आहे का मानणं आहे हा फरक आहे. म्हणणं आणि मानणं अंतर आहे ना. म्हणायला काय जाते पर, मान्यतेत पर, परकेपणा भासित व्हायला पाहिजे ना. परकेपणा काही संबंध नाही माझा असं. मग जरी आपण बाहेरून वचनाने कायाने तशा क्रिया करताना दिसू आणि संयोगात आलेल्या वस्तूच्या प्रती, परंतु मनामध्ये मात्र हे सदैव राहील, माझा काही संबंध नाही, मी त्याच्यापासून भिन्न आहे. म्हणून तिथं मोक्ष प्राकृत मध्ये आचार्याने दिलं की बाबा झोपा. कुठं व्यवहारात झोपा असं सांगितलंय नाही. जे व्यवहारात झोपतात ते आत्मस्वरूपात जागतात, जे आत्मस्वरूपात झोपतात ते व्यवहारामध्ये जागतात असं पंतकुंदाचार्य मोक्ष प्राकृत मध्ये म्हणतात. कुठं झोपायचं कुठं जागायचं. विशाल तेजस कुठे आहे. काय झालं. झोपतात कुठं झोपायचंय कुठं जागायचंय लक्षात घेतलं पाहिजे ना. विशाल चाललंय ये ना. येतोय का कुठे गेला माहिती नाही. मला वाटलं इकडेच गेला त्याचं म्हणणं आहे. घरात नंतर गेल तर बाबा मग काय बरं नाही काय. मग किती वाजले काय कळते ना. महत्व नाही ना. दुकानाला महत्व आहे, शास्त्राला महत्व नाही. दुकानात वेळेवर जातोय कारण ते स्व आहे, शास्त्र पर आहे. आपल्या वेळेवर जायचं, शास्त्राच्या वेळेत जायला पाहिजे असं काय काय. आणि पुढे जरा तर पुढे जरा श्रद्धान करावं लागेल ना. श्रद्धेशिवाय कसं बदलणार आहे. आणि श्रद्धा बदलण्यासाठी पुन्हा पुन्हा आपल्याला सांगावं लागेल मी कोण आहे. हे शरीर, या शरीराच्या अवस्था संयोग मी नाही माझी नाही हे सांगावं लागेल आपल्याला परत परत. कोण सांगतं कोण आहे. किती वाजले. परीक्षेला असंच जातं पुढच्या वेळेस. आता तू ऍडमिशन घेणार आहे ना याच्या निला त्यावेळेस सगळ्यांची झाल्यानंतर जा. तुला नियम काय हा नाही नाही म्हणशील का रे. आणि तिथं काय आणि इथं काय
अरिहंत सिद्धी. आपण शिकवावं लागेल ना मुलांना महत्व कशाचं आहे ते. तुम्ही शिकवत नाही त्याच्यामुळे मुलांना कसं कळणार कशाचं महत्व आहे. तुम्ही शिकवलंय महत्व त्याचं आहे याचं नाही म्हणून. तुम्हालाच महत्व कळलं नाही तर मग त्यांना काय कळणार. तुम्हाला कळले का महत्व कशाचं आहे ते. कशाचं आहे संसाराचं. चेष्टा करता. श्रद्धान करावं लागेल काय आणि श्रद्धानासाठी काय करावं लागेल. तिथं ऐकण्यापुरतं तर मी जर नुसतं भक्त म्हटला आणि बरोबर बरोबर आहे तर काय उपयोग आहे. तुम्ही परत घरी गेल्यानंतर सांगावं लागेल ना स्वतःला. किती वेळा सांगावं लागेल. एकदा दोनदा तीनदा. भजनात म्हटले का नाही बार बार देखो हजार बार देखो. नाही बघायची गोष्ट आहे असं सांगितलं भजनामध्ये. तुम्हाला सगळ्यांना माहिती. पुन्हा पुन्हा बघा असं सांगितलं नाही. ही पाहायची गोष्ट आहे. कोण पाहायची गोष्ट आहे. आत्मा ही पाहायची गोष्ट आहे. पुन्हा पुन्हा एकदा नाही पुन्हा पुन्हा पहा. हजारो वेळा पहा असं म्हणायचे त्यांना. श्रेणी चढवायच्या वेळेस असं होतं अगोदर. हजारो वेळा 6व-7व खेळतो असं तिथं लब्धिसार आदी ग्रंथांमध्ये येतं. जे मुनी श्रेणीवर चढतात तेव्हा ते 7व 6व 7व 6व करत मग 7व्या जाऊन श्रेणी आरूढ होऊन 4 घाती कर्माचा नाश करून अरिहंत पद प्रगट करतात. दुसरं काय नाही. पुन्हा पुन्हा तेच पुन्हा पुन्हा तेच. मग आपल्याला माहिती होत नाही म्हणून बसा म्हणतो ध्यानाला. तीनदा ध्यानाला आपल्याला बसायला सांगितलंय श्रावकाला. कारण बाकीच्या वेळेस आपली इतकी व्यग्रता आहे की स्मरणात येत नाही. मग ध्यानात बसलो तर आपल्याला त्याचं स्मरण होतं अनुभव होतो आणि मग आपलं श्रद्धा दृढ होत जाणार. मी कोण आहे. मग व्यवहारामध्ये जे काही गोष्टी घडतायत त्यामध्ये आसक्ती कमी होते. माझं तुझं मी तू जे काही व्यवहारामधल्या गोष्टी आहेत त्याच्यामधला आपला जो विकल्प आहे जो आपल्याला त्रास करणारा असतो ते कमी होऊ लागतात. समता भाव वाढतो. रागद्वेष कमी होतात जेव्हा मी मला समजतो जाणतो मानतो माझा पराशी संबंध नाही. असं आहे ना. विचार करावा लागतो त्याच्यासाठी. आणि नुसतं एकदा नाही नुसतं ऐकायच्या वेळेस म्हणून नाही. आम्ही फक्त ऐकायच्या वेळेसच होत ना हे कार्य. मी कोण आणि पर कोण. स्व काय आणि पर काय. आणि आपण ऐकलं आपण तसं जाणत नाही. मागही आपण चर्चा केली. आत्म्याचा केवळ निश्चय नको. काय करायला लागतं. काय करायला लागतं. आत्म्याचा केवळ निश्चय करून चालणार नाही. काय करावं लागेल. दुपारी येणाऱ्या नाही विचारलं. आत्म्याची प्रसिद्धी करावी लागेल. निर्णयाने काय होणार. निर्णय तर करणारे असे 11 अंग 9 पूर्वाचे पाठी होऊन गेले. आम्ही केला. त्या निर्णयाने काय साध्य सिद्ध होणार. ज्या निर्णयाने साध्याची सिद्धी म्हणजे आम्हाला आनंद फळ मिळत नाही तो निर्णय करण्यात काय लाभ आहे. फळ मिळालं पाहिजे ना. सुख शांती आनंद जर सांगितलेल्या आत्म्याचा निर्णयाचं फळ आणि मला जर ते सुख शांती नाही प्रगट झाली तर मग माझा निर्णय कुठं झालाय असा अर्थ होत नाही का.
सुख शांती जर या आत्म्या अनात्म्याच्या निर्णयाचं फळ आहे तर मग मी अनुभव करून निर्णय करायला पाहिजे ना मग. आणि मग ही ते सांगितलंय खोटं नाही, सर्वज्ञ देवाने सांगितलंय, त्यामुळे त्याच्यामध्ये असत्यार्थ द्यायला अवकाश नाही, खोटेपणाला कुठं चान्सच नाही. सर्वज्ञांनी सांगितलेली गोष्ट आहे ती कोणती? आत्मा आणि अनात्मा. मी आत्मा, बाकी सगळं अनात्मा. महत्व द्या हे सांगायचं. कोणाला महत्व द्या? कोणाला महत्व द्यायचंय? काय नाव रे? श्रवण. कोणाला महत्व द्यायचंय? कोणाला? तुम्ही सांगा, आम्हाला ऐकतोय का? स्वतःला महत्व द्या. श्रवण ही शरीर, शरीराचं नाव, त्याच्यात राहणारा त्या शरीरात एक जीव आहे, त्या जीवाला महत्व द्या हे सांगायचं. ते शरीर शेवटी जळणार आहे, नष्ट होणार आहे, माती राख होणार आहे त्याची. त्याचं नाव श्रवण आहे, ते राहणार आहे का? हा, माहित आहे तुला? आणि तरी सुद्धा काय करतोय तुला कळतंय का? माहित आहे. स्वतःची शक्ती ओळखावी लागली, नाहीतर मग बंधनात. म्हटलं ना, आपल्याला उदाहरण ऐकले किती वेळा ते मनुष्य रस्त्याने चालला है ना, एक मोठा दुपार हत्ती, त्याच्या पायात एक रस्सी आणि त्याने बांधली. नंतर त्याला आश्चर्य वाटलं की एवढ्या एवढ्या साध्या दोरीनं एवढा मोठा हत्ती जागचा हलत नाही. त्याच्या हत्तीच्या अंगात किती प्रचंड ताकद, आणि बांधलंय कशानं? साध्या दोरीनं बांधलंय. मग प्रश्न केला, बाबा नाही लगा, बाबा बसला जरा बाबाच्या जागे. तर काय सांगितलं? काय हत्तीची शक्ती किती आहे? तो मनुष्य म्हटला, तुम्ही ह्या हत्ती दोरी तोडून जाती निघून. नाही जाणार. तू काय म्हणजे मला माहिती जाऊ शकत नाही. कसं काय म्हटलं विचारलं. मग सांगितलं, हा आम्ही ह्याला लहानपणापासून वाढवलंय. लहानपणी आम्ही असल्या द्वाराने त्यांना बांधलेलं होतं, त्यावेळेस त्याची ताकद कमी होती आणि ती दोरी तोडायचा प्रयत्न करायचे खूप सामर्थ्य. मग दोरी तोडायचा प्रयत्न केला केला केला, पायाला जखम झाली, पण दोरी काय तुटली नाही. मग त्यावेळेस ते पिल्लू काय समजून बसलं, ही दोरी आपल्याकडून तुटत नसते 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 नसते. बस आता त्यांच्या डोक्यात एक फीड झालं. काय झालं? की दोरी तोडणं शक्य नाही झालं. त्यामुळं आज एवढा मोठा जरी झाला तरी ते दूर तोडण्याचा प्रयत्न करीत नाही. लक्षात आलं? कोण आहे ती हत्ती? हत्ती झाला, सगळे हत्ती झालाय. पिल्लू नाही तुम्ही आता. सामर्थ्य, एवढं मोठं सामर्थ्य आमच्यामध्ये आहे. 8 वर्षाच्या पुढे झालो, सगळं सामर्थ्य आहे. सम्यक्त्वाचं सामर्थ्य, संयमाचं सामर्थ्य, सगळं आहे. ताकद तेवढी आहे. पण आज ही मी काय समजतोय, पिलासारखं शक्यच नाही. काय शक्य नाही? सम्यक दर्शन, संयम हे मला जमणार नाही. हेच आपल्या डोक्यात बसलंय ना, फीड झालंय ना, फीट बसलंय. नाही, मला शक्य नाही. बरोबर आहे का सूर्य? हा काय
काय होय? शहाणा हत्ती का येडा हत्ती म्हणत त्याला फीड झाल्यावर? म्हणजे स्वतंत्रता त्याची बाधित झाली की नाही साध्या साध्या दोरीने, तो दोर सोडून जाऊ शकतो निघून, पण नाही जात. सामर्थ्य असून सुद्धा जात नाही. मग बघणाऱ्याला तेच आश्चर्य वाटतं. ज्ञानी जीव गुरु आपल्याकडे पाहताना काय पाहतायत? विधी आली ना विधी. आश्चर्य आहे. कशी काय आली मागाड तू? अम्माकडे होती का मामाकडे होती? सौम्या मामाकडे किती दिवस राहिली, अम्मांकडे किती दिवस राहिली सौम्य तू? हाय मम्मी म्हटली मामाकडे गेले म्हणून, मला तर काय म्हणते. नंतर गेली ना मस्त वाटलं. आता एक दिवसच जाऊन आली. आणि मामाकडं जावं म्हटले का तुम्हाला? अम्मा त्रास दिला का अम्माना तुम्ही? ताकद आहे, शक्ती नाही का तुमची? तुम्हाला त्या शक्तीची ओळख नाही. श्रद्धानच नष्ट झाले ना, माझी शक्ती किती येते ओळखण्याचं. श्रद्धान नष्ट झालं केवळ बाबू. काय सांग शक्ती किती आहे तुझ्यात माहिती आहे का? किती शक्ती आहे? तू आज महाराज म्हणायचं म्हटलं बनू शकतो माहिती आहे तुला? काय म्हणतो? मम्मीने धरून ठेवलंय का पप्पानं? तुम्ही धरले एजंटी का खुली ना? त्या श्रवण धरले. कोणी धरले? मग नाही कोणी धरले. मग होतो काय महाराज? शक्ती ओळखा हे सांगायचं. शक्तीचं श्रद्धांतर झाल्याशिवाय तुम्ही ते तोडण्यासाठी प्रयत्न बंधन का करणार? बंधन तोडावं लागतील ना. बंधनात आहोत आपण, शरीराच्या संयोगाच्या बंधनात आहे आपण, मोहाच्या बंधनात आहे आपण. बांधलो गेलोय. आपली सगळी स्वतंत्रता नष्ट झालेली आहे. तुम्ही कल्पनेने स्वतःला स्वतंत्र मानताय. आपण किती वेळा ती गोष्ट ऐकली. ज्यांना जन्मताच बांधलेलं होतं असे लोक, वेड्यात ठेवलेलं जन्मापासूनच. त्या राजाला सांगितलं नव्हतं की विशिष्ट नक्षत्रावर जन्मलेली मुलगा तुझ्या मृत्यूचं कारण ठरेल. आणि मग राजाने त्या नक्षत्रावर जन्मलेली मुलं मारली नाही. जरा तरी बरा होता, कंसासारखा नव्हता. कंसाने मारली होती. त्या राजाने काय केलं? सगळ्यांना जन्मताच कोठडीत टाकून दिली. तिथं त्यांचं पालन पोषण मोठे झाले. हळूहळू पुढे जाऊ नये म्हणून वेड्या पण घालून तिथंच वाढले. कधी प्रकाशच बघितला नाही, कधी स्वतंत्रताच बघितली नाही. जन्मल्यापासून तेच पाहिलं. मग मोठं झाले, तिथं त्याचं आयुष्य समजू लागले. एक त्याच्यातला युवक त्याने थोडं मागं वळून बघितलं. त्याला प्रकाश दिसला. त्याने बघितलं तिथं आपल्यासारखेच लोक आहेत, मोकळे फिरतायत इकडं तिकडं. मग हे बघितल्यानंतर त्याने आजूबाजूला जे होते त्याच्यासारखे त्यांना म्हटला, अरे आपण इथं बांधलेलं आहे बहुतेक, तुम्ही बघा आपल्यासारखे लोक मोकळे फिरतेच बाहेर. मग काय झालं असेल? काय सगळ्यांनी त्याला मारलं.
काय खोटं बोलतोय, वेड आहे, असलं काय असतं का असं सांग. मारलं शाने माणसाला मारतेच सगळे, काही सांगतो. ह्याला सोडून जीवन असतं का, आहे का? नाही, मान्य नाही, कुणालाच मान्य नाही. त्या बेड्या, ती बंधन, तिथलं ते जीवन म्हणजेच जीवन त्यांनी मानलं होतं. तिथं जसं जगताय तेच. मग प्रयत्न कधी करणार सुटायचं सांगा. तो एक जो बघत होता, सांगत होता, त्याला त्याचं कोणी ऐकत नव्हतं. म्हणून त्या बेड्या वगैरे सगळे त्यांचे ते अलंकार झालेले होते. प्रत्येक जण आपली बेडी है ना चमकवायचं. बसल्या बसल्या उद्योग काय है ना, बेड्या पुसत बसायच्या चकचकात, तयार डिझाईन काढत बसायच्या, मेहंदी काढते तसं. आणि मग दाखवायचं एकमेकाला, माझी बेडी चांगली का तुझी बेडी चांगली. मग कॉम्पिटिशन त्याच्यात असायचं निशाण. माझा बंगला भारी का राजूबाईचा बंगला भारी. सगळे एकमेकाला बंधन दाखवतो. काय दाखवतो आपण? अरे घर हे एक बंधन आहे, तुमच्या लक्षात येतंय का नाही? माझा म्हणजे त्या जेल मधली रूम माझी मी दाखवतो. कसं आहे ती घर दाखवायचं म्हणजे, बघ माझी रूम किती भारी. अरे काही द्यायची ती दाखवणं म्हणजे मूर्त आहे, काही देत आहेस तू. आणि त्याला परत भारी म्हणून दाखवलं तर अजून किती महामूर्ता झाली सांगा, महामूर्खता झाली. पण तो एक मात्र शहाणा शेवटी दुसऱ्याला काय सांगायचं सोडलं आणि त्याने स्वतःला बीडीतून मुक्त करून बाहेरच्या जगात स्वतंत्र रूपाने फिरू लागला. कारण त्याने बघितलं आणि मग त्याच्या मनात ती जिज्ञासा झाली आणि त्याने प्रयत्न करून स्वतःला मुक्त केलं. मग तसं आपल्याला श्रद्धा नको व्हायला, रोज म्हणून देवदर्शन आपल्याला करायला लावलंय, म्हणून गुरूंकडे जायला सांगितलं आणि आम्ही पळून येतो गुरूंकडनं. काय विधी कशाला आहे? काम काय का मग मी बोलवलं तुला? मग का आली नाही की गेलो आम्ही ना, तुम्ही सांगितलं मग गेलो ना आलो. सुरपाट खेळायचे आम्हाला संध्याकाळी. तिथं खेळायला तर काय अडचण नाही बरं का. तुम्हाला आतून देऊ का तिथं एक? मी तर म्हटलं होतं सगळ्यांना सोडा, पोरं पण जातील, मग बाहेर संध्याकाळी सुरपाट खेळायचं, दिवसभर आम्हाला सेवा करायची आणि प्रवचन स्मितताई घेतात मग दुपारी सकाळी. तुमचं जाता काय केवळ जायचंय का? सोडून येऊ का? श्रद्धा किती 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 घट्ट झाले. नाही 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 तिथं सुख नाहीच, तितकं घट्ट झालं. आणि असं थोडी मनात जरी वाटलं तरी आपल्याला हो ना त्याच्यातनं बाहेर पडू देत नाही. हे खोटं श्रद्धा आणि खोटं आचरण, खोटं ज्ञान आपल्याला बाहेर पडू देत नाही. थोडं कळलेलं आहे का नाही निशांत आपल्याला, आणि बाहेर पडायची इच्छा पण आहे का नाही आपल्याला, पण पडू देते का बाहेर? अडचण ही येते. म्हणून सांगतोय अभ्यास वाढवा, चिंतन वाढवा, स्व आणि पराचं. मी कोण आहे, मी कोण आहे याच्यावर रोज विचार करा. मग काय होईल तर आपल्याला समजेल, ज्याला मी स्व मानतोय ते स्व नसून पर आहेत आणि त्यामुळंच मला दुःख आहे, अशांती आहे, आकुलता आहे. महाराजांचं वाक्य आहे ना, 3 तारखेचं का 4 तारखेचं सुविचार. भोगव्य अपने सम्यक ज्ञान को छोड़कर यदि पर पदार्थ कोई महत्व दोगे तो
अज्ञान शांती आकुलता, अज्ञान अंधकार शांती और आकुलता ही प्राप्त होगी असं म्हणजे स्वतःला महत्व नाही दिलं तर स्वतःच व्हॅल्युएशन म्हणून आपण ती गोष्ट वाचू का गोष्ट तुम्ही तर काय नाही म्हणजे तुम्हाला काय नको आहे एवढं मला माहित आहे पण मी सांगतो का पूर्ण करतो काय झाली ती गोष्ट ती तर सांगा तुम्ही हा नलू काय नाव तिथं देवयानी आणि नलूची गोष्ट 27 वर्षाची देवयानी 40 वर्षाची झाली होती आणि त्यामुळे तिला नंतर आलेले अडचणी तिने आहे ना शरीराला मी मानल्यामुळं तिला झालेलं दुःख आपण वाचलो आहे ना आणि नलूताई मात्र 60 वर्षाच्या झाल्या होत्या शरीरात दुखणी गुडघा दुखत होता आहे ना सगळं सुरकुत्या पडल्या पण काही नाही म्हणजे आनंदी होते झालं का नाही मग तिने तसले बॉटेक्स इंजेक्शन घेतले तर सगळं झालं आपलं आहे का मग जा मग आपण इथपर्यंत आलतो बरं वाचतो मागणं पुन्हा नलूताईंचा वाढदिवस झाला आणि नलूताई आता कार्यक्रम झाल्यानंतर निघाले त्यावेळेस देवयानी त्यांना भेटली होती कार्यक्रम संपल्यानंतर देवयानीने न राहून विचारलं होतं ताई गुडघे दुखतात का त्रास होतो का साठी आल्याचा नलूताई हसल्या म्हणाल्या देवयानी त्रास कसला निसर्गाचे काही अलिखित नियम आहेत बाल्य तारुण्य वार्धक्य मृत्यू हा प्रवास कोणाला चुकलेला नाही प्रवाहाच्या उलट्या दिशेने जाणाऱ्यालाच खूप त्रास आहे शाळकरी नलू ते आत्ताची नलू यात फक्त बाहेरचं रूप बदललं ग पण आतली मी बदललेली नाही ती मी चिरतरुण आहे अमर आहे आनंदी आहे आता बाहेरच्या रूपाकडे बघत त्रास करून घ्यायचा की जे बदलत नाही ते आतलं स्वरूप शोधायचं हे आपलं आपण ठरवायचं आपण नक्की कोण आहोत याचा शोध घ्यायचा नलूताई तिच्या पाठीवर हात थोपटत दोघी बाहेर पडल्या पण जिन्यावरून उतरताना त्यांच्या गुडघ्यातून कळ आली व तोंडातून शब्द आले आई ग नंतर तोंडून आलेले पुढचे शब्द काय होते देहे दुःख ते सुख मानित जावे विवेके सदा स्वस्वरूपी भरावे देवी आय ओके होत असं कधी कधी जरा बसते 2 मिनिट देवयानीला कामाला वाटली राग नाही त्रागा नाही चिडचिड नाही डोळ्याखाली काळी वर्तुळ दिसलं की मला केळीची येते आणि ताईंची ही प्रतिक्रिया लकी आहेस तू नलूताई ती म्हणाली कळ कमी होताच दोघी खाली आल्या देवी लक आपल्या प्रयत्नाने आपण निर्माण करायचं असतं द हार्डर यू वर्क द लकियर यू गेट असं असतं बरं हे उद्या निरूपणाला आवडेल तुला उद्याचा विषय इथपर्यंत आपण आलो आता पुढे वाचू देवीला वाटलं इतके वर्ष नलूताई बरोबर काम केलं पण तिच्या अंतरंगात कधी डोकावून कधी बघितलं नाही नेतुताई देवयानीला काय झालं इतके दिवस त्याच्या सानिध्यात थांबली होती दिसत होती रोज पण सवय कुठे आहे जोपर्यंत दुखणी नाही आली तोपर्यंत दुसऱ्याचं काही दुःख दिसत नाही
अशी अडचण आहे. सगळे आपल्याच मस्तीत आपण असतो. दुसरा काय कसा आहे, त्याचे परिणाम कसे, त्या अवस्थेत कसा जगतोय, काय करतोय, म्हणजे जसं कॉलेजच्या डेज मध्ये आपल्याला धर्माचं, कर्माचं, आत्म्याचं काय समजून घ्यायचं पडलेलं नसतं. बरोबर श्रवण? आपला धर्माशी काय संबंध असतो आता या वयात? तेच देवयानीचं होतोय. ज्यावेळेस तारुण्य असतं ना, साहस काय नाही, सगळी मस्ती असते. काल पूजेला नव्हता तू? का? त्याला म्हणायची मस्ती. काय त्यावेळेस बघायचं काय सवडच नाही ना. आता काय मला प्रॉब्लेम आहे म्हणून मी देवाला बघायला जाऊ, देवाची पूजा करायला जाऊ. काय बरोबर आहे का? गावाला गेलता, मग कुठे गेलता? दुकानात गेलता, मग घरी झोपला होता. का केवळ श्रवण शौर्य काय करत होता? हेच आहे. म्हणून म्हटलं देवीला वाटलं इतके वर्ष नलुताई बरोबर, आता इतके वर्ष झाला आपण इथे राहतोय देवाच्या जवळ, पण नाही. तोपर्यंत तरुण होत तोपर्यंत तेजस कुमार बघायची काय नाही, भावना होत नाही आहे ना. पण जसं तिला प्रॉब्लेम झाले मग ती आता हळूहळू लक्ष द्यायला लागली आजूबाजूला काय चाललंय. आणि म्हणून म्हणते तिच्या अंतरंगामध्ये, नलुताईच्या अंतरंगामध्ये कधी डोकावून बघितलंच नाही. अगदी लहानशी चण असलेल्या नलुताईंची आध्यात्मिक उंची कधी जाणवलीच नव्हती. दुसरे दिवशी ती साशंकतेनेच निरूपणाला गेली. शास्त्राला कसं येतो आपण, लाजतच येतो ना, कसं जाऊ कसं जाऊ कसं जाऊ. काय झालं, आजूबाजूला बघितलं तर 25 ते 80 वयातील 15-20 बायका जमल्या होत्या. आयुष्य रेषेवर वेगवेगळ्या ठिकाणी उभ्या असलेल्या जणू एक चित्र साकार झालं होतं. त्या आयुष्य रेषेच्या माथ्यावर आपण कुठेतरी धडपडत आहोत असं तिला वाटलं. नलुताईंच्या मधुर वाणीतून निरूपण सुरू झालं. आता ते सांगा. देहे रक्षण कारणे यत्न केला, परी शेवटी काळ घेऊन गेला. काय काय सांगितलं? कुणाला? तो अजून आहेस की चाललाय. देहाच्या रक्षणासाठी किती प्रयत्न केले जात आहेत, करतोय. कोणासाठी? झोपायचं. सगळं शरीराचे लाड आहेत, चोचले. पण शेवटी किती लाड करा, शरीर एक समय सुद्धा पुढे जाणार नाही तुमच्या बरोबर. त्याला जर तुम्ही म्हटला शेवटी लगा तुझ्यासाठी मी एवढं खाल्लं, काय तू म्हणशील ते पाहिजे तेवढं झोपलो, शास्त्र ऐकलं नाही, मंदिरात गेलो नाही, कधी संयम पाळला नाही, नियम पाळले नाही, कधी अभ्यास केला नाही तुझ्यासाठी, तुम्हाला सोडून चालला. मग ते शरीर काय म्हणाल माहिती आहे का? कोण सांगितलं तुला, कोण सांगितलं माझ्या नादी लागली म्हणून? ते शरीर तुम्हाला मूर्खा असं म्हणते, गाढवा असं म्हणते. काय संबंध, तुला मी म्हणलं होतं असं ते म्हणत. माझं झालं काम, मी झालं म्हणून म्हटले देह रक्षणा कारणे यत्न केला, परी शेवटी काळ घेऊन गेला. करी रे मना भक्ती आत्म्याची, परमात्म्याची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. राघवाची रामाची, राम आत्मा घ्या, परमात्मा घ्या, राम म्हणा, सगळे एकच आहे. म्हणून काय वाचू परत? देह रक्षणा करणे यत्न केला, परी शेवटी काळ घेऊन गेला. करी रे मना भक्ती या राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची.
देवी भारावून ऐकत होती. देह नश्वर आहे. ययाती सारखे तारुण्याच्या मागे लागणारे कित्येक लोक आहेत. मौज मजा चैन यासाठी आयुष्य आहे अशी समजूत झाली आहे. पण आपण कालचक्रातील प्रवासी आहोत. कधी काळ घेऊन जाईल. काय लिहिलं? मौज मजा चैन एवढंच कळते आपल्याला, बाकी काही कळतंय का? शास्त्र कळतंय का तुम्हाला? म्हाताऱ्यांसाठी चाललंय का तुमच्यासाठी चाललंय? काय म्हणतोय? आता काय सांगू नका. मौज करू द्या, मौज मज्जा करायची एवढंच कळते मला. म्हणून म्हटले मौज मजा चैन यासाठी आयुष्य आहे अशी समजूत झाली आहे. पण आपण काळचक्रातील एक प्रवासी आहोत आहे ना. कधी काळ येणार आणि घेऊन जाणार पत्ता लागणार नाही. लोक माग चर्चा काय करतील? प्रदीप काका आता सगळे शास्त्राला होते नाही, माणसानंतर भारी बोलते सांगते. तुम्ही ऐकलं का? सकाळी तर बघितलं होतं, काल तर बोललो होतं त्यांच्याशी. अशी मागणं चर्चा लोक करतील. ये ना, जाणाऱ्याला काय माहिती की काय कोण म्हणतंय काय नाही. हो, अरे तू पण असा सांगता सांगता जाशील ना. हे काय नाही. त्या बोलत होत्या व देवीचे डोळे भरून आले होते. निरूपण संपूर्ण बायको आपण जास्त तत्व नाही थोडक्यात गोष्ट महत्वाची. त्या बोलत होत्या, रंगवलं जातं मेजबानी. त्या बोलत होत्या व देवीचे डोळे भरून आले होते. निरूपण संपूर्ण बायका बाहेर पडल्यावर ताई तिला म्हणाल्या, देवी तू कायम म्हणायचीस ना की तुला तुझ्या रूप गुणांचा तुला अजिबात अभिमान नाही. पण खरं म्हणजे तुला तुझ्या रूपाचा अभिमान आहे. ते रूप आता बदललं म्हणून तू अस्वस्थ आहेस. अगं बोटॅक्सची हजारो साइड इफेक्ट्स आहेत. देवी बाह्य रूप सजवूनही तू आतमध्ये दुःखी आहे याची जरुरी नाही ग. तू जशी आहेस तशी परिपूर्ण आहे. काय सांगायचं? समजावून काय सांगितलं? ती समजत होती मला माझ्या रूपाचा अभिमान नाही. पण ते असत कसं? हे त्या रूपाला टिकवण्यासाठी केलेला जो प्रयत्न आहे त्याच्यावरून सिद्ध होतंय की रूपाचा गर्व आहे, रूप मद आहे. बरोबर. आणि म्हणून बाहेरनं जरी ती स्वतःला सुंदर बनवायचा प्रयत्न करते, ठेवायचा प्रयत्न करते, परंतु आतमध्ये मात्र निरंतर व्याकुलित आहे. दुःखी आहे की माझं रूप व्हायला लागलं. दुःखी आहे. म्हणून समजावून सांगितलं की हे बाहेरच्या गोष्टीची गरज नाही आहे ना. जशी आहे तशी परिपूर्ण आहे. तू जशी आहेस तशी परिपूर्ण आहेस. ते वाक्य डोक्यात घोळवत ती घरी आहे. रूप गुणांचा अभिमान सोडून दे. तोवर तू कोण आहेस ते तुला कळणार नाही. म्हणणाऱ्या नलुताईंकडे दर आठवड्याला तिच्यावर ज्ञानामृताचा वर्षाव होत होता. त्या वर्षावात पोकळ अभिमानाचे एक एक पदर वितळून जात होते. मन शांत होऊ लागलं होतं. रामदास स्वामींच्या अमृत बोलाने आतला कोलाहल तळाला गेला होता. जगाचा उद्धार करणाऱ्यांसाठी आलेले हे महान संत महंत त्यांच्या सानिध्यात मन शांत होणारच. दुसरे दिवशी सकाळी तयार होताना तिला वाटलं आपण हल्ली किती तजेलदार दिसत आहोत. ते सुद्धा क्रीम्स, पार्लर आणि बोटॅक्स शिवाय. मन ताजं तवानं झालं आहे.
याच आतल्या ट्रान्सफॉर्मेशनची मला गरज होती. परिवर्तनाची गरज. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे कळतं का? परिवर्तन. परिवर्तनाची गरज आहे का? मुलं पुढे चाललीत आणि तुम्ही आपलं ते तसंच पंख्याशिवाय बाहेरचा देशी घेणार आणि लोकांना पाणी पाजणार नाही तर चालणार नाही. तुम्हाला परत एक दिवस बसवतील, बसा बरं आता, त्यावेळेस सहन होणार नाही. आत्ताच ऍडजस्टमेंट करायला शिका. मुलगा म्हणतोय काय बरं, नवीन 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 जनरेशन, नवीन सगळं, ते परिवर्तन स्वीकारायला पाहिजे. मुलं शिकवायला लागली काय, दादामध्ये 2 परिवर्तन झाले. पहिलं परिवर्तन आणि दुसरं परिवर्तन. पहिलं परिवर्तन काय, आता ते तुम्ही त्यांना विचारा. तर आपण का आणला काय? अरे आम्ही तर म्हणजे नाही आणला. तर झालं, सगळं बदललं. काय, मन चंगा तो कटुंबी गंगासारखं मन प्रसन्न. आणि जेव्हा मन प्रसन्न असतं त्यावेळेस बाहेरनं नटायची, सजायची, गाजायची गरज नसतेच. हे अजून बायकांच्या लक्षात येते का? बायका काय पुरुष काय, नटायची गरज नसते सुंदरतेला. सुंदरतेचं परवाच याने सांगितलं. ते जपानला जाऊन आलेत ना तेजस, त्यांनी सांगितलं की बाबा जपानमध्ये नाही, व्हिएतनाममध्ये सांगितलं तुम्ही, व्हिएतनाममध्ये यांनी सांगितलं. बघा यांनी सांगितलं, सोनलताई याला जाऊन आले, सॉरी हाँगकाँगला. मग त्यांनी सांगितलं की तिथं सुंदरतेचं लक्षण काय, सुंदर कशाला म्हणायचं, चेहरा सुंदर, त्याचं नाव सुंदर तिथं मानतच नाहीत लोक. फिटनेस हीच सुंदरता असं त्या हाँगकाँगमध्ये असतं असं त्यांनी सांगितलं. फिटनेस. आणि तुम्ही किती चेहऱ्याने कसा दिसता हा तिकडे कन्सेप्टच नाही. सगळे व्यायाम करतात काय शांत. म्हणून काय म्हणले, झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी तयार होताना तिला वाटलं आपण हल्ली किती तजेलदार, स्वतः असं फ्रेश है ना दिसत आहे. ते सुद्धा क्रीम, पार्लर आणि बोटॅक्स शिवाय. मला मन ताजतवानं झालं आहे. याच आतल्या ट्रान्सफॉर्मेशनला परिवर्तन म्हणते है ना, की मला जास्त गरज होती. बाहेरच्या नाही, टीव्हीवर दिसणाऱ्या सिनेतारकांचे इस्त्री केलेले चेहरे बघून तिच्या पोटात तुटलं. तिनं फोन उचलून बोटॅक्सची पुढची अपॉइंटमेंट कॅन्सल केली. काय म्हणजे करायचं असेल तर सांगा. आपण कोण आहोत याच्या शोधाचा एक धागा नळूताईमुळे हाती आला होता. त्याला धरून पुढची वाटचाल करायची होती. पुढच्या निरूपणाच्या श्लोकावर ताईनं विचार करायला सांगितला होता. तो कागद हातात घेऊन ती त्या श्लोकात बुडून गेली होती. पुढचा श्लोक म्हणजे तिला आता मिळालं. काय मिळालं होतं तुम्हाला नाही अजून दिसलं बरं का द्वारात. तिला एक आतमध्ये कसं जायचं त्याचा एक धागा, एक सूर्यका किरण आहे ना. ते अंधारा गुहेमध्ये अडकलेल्या माणसाला एक कुठनं तरी किरण, सूर्य नाही दिसला पण तो किरण जरी दिसला तर त्या किरणाला पकडून त्या सूर्यापर्यंत पोहोचू शकतो. तसं एक धागा म्हटलं, सूत्र एक मिळालं तर त्या सूत्राद्वारे आपण आपल्यापर्यंत पोहोचू शकतो. पण सूत्र धरावं तर लागेल का नाही. त्या सूत्राला पकडल्याशिवाय आपण आपल्यापर्यंत पोहोचणार कसं. दिनवाणीतलं एक सूत्र जरी आपण आपल्या ज्ञानात घेतलं तर आपल्याला आपल्या आत्म्याचा शोध, मी कोण आहे त्याचा शोध लागल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्याला मीचा शोध लागला त्याला पर्यायामध्ये मोक्ष सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. आता पुढं श्लोकावर चिंतन करायला सांगितलं होतं ते नंतर. ओम